तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच महिन्यानंतर रादर वर्षानंतर मी आलोय ट्रेकवरती आणि व्हिडिओ बनवतोय स्पेसिफिकली कारण आज जरा निवांत आहे. तर आम्ही आलोय आज मंगळगडावरती, जो रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये येतो. मंगळगडाच्या पायथ्याचं गाव आहे पिंपळवाडी. तुम्ही महाडपासून पुढे आल्यानंतर लेफ्ट घेऊन सरळ येऊ शकता. तर गुगल मॅप टाकल्यानंतर तुम्हाला कळेल. तर ठाण्यावरून आम्ही रात्री निघालोय एक साधारण 8च्या दरम्यान. इकडे पोचलो 1 वाजता. टेंट लावला, मुक्काम केला आणि आता सकाळी वाजलेत 8:30 आणि 8:30ला मी चढाई चालू करतोय. तर तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर पिंपळवाडीपर्यंत डायरेक्ट एसटीची सोय आहे ठाण्यावरून. आम्ही आलोय प्रायव्हेट व्हेकल करून, स्वतःची गाडी घेऊन. पब्लिक ट्रान्सपोर्टने पण येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आज मी एकटा नसून, सोलो नसून, माझ्याबरोबर आहे माझी टीम. हा माझा भाचा प्रवीण, आणि हा सूरज, ये मेरा कलीग है, फर्स्ट टाइम हमारे ग्रुप में आया है, अभी देखते. आणि इकडे या आजी पण आहेत गाववाल्या. मी सर्व लोकांचं सर्व मी उपकार केलेले आहे का ते आता दवाखान्यात डिलिव्हरी करतात ना, असं मी सर्व बाहेर सोडवलेलं आहे. म्हणजे तुम्ही सोयींचं काम केलंय, लय मोठी मदत केली. हा, आणि मग सगळी लोक मला सर्व मानतात आणि मग मी अशी कुठे जातो येतो, शेट पण असं मदत करतात. असं कधी आलं तर म्हाताऱ्यांना मला असं देतात. चला येऊ का? हा या, काळजी घ्या, काळजी घ्या. हा, उद्याला येऊ आम्ही गडावर. उद्या कार्यक्रम आहे ना? आज तुझा आहे. होय, बर बर, चला. हा चला. तर गावापासून थोडंसंच पुढे आल्यानंतर ना सरळ सरळ बोर्ड लावलाय इकडे असा, कांगोरी गडाकडे म्हणून. तर ही वाट पुढे निघून जाते किव्याकडे आणि ह्या वाटेने तुम्ही वरती जाऊ शकता. रोड खराब आहे, बाईक वगैरे नेऊ शकता पण न नेलेल्या बऱ्या. इकडे गावाच्या इकडे मागे तुम्ही लावून ठेवू शकता. इकडे शाळा आहे, शाळाच्या इकडे लावून ठेवू शकता. तर चला आता आपण पुढे कूच करूया. तर आता आपण अर्ध्यापर्यंत येऊन पोचलोय आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे की रस्ता आहे बऱ्यापैकी, पण तो ऑर्डिनरी व्हेकलसाठी नाही आहे. म्हणजे एक तर बाईक येऊ शकतात कुठल्याही प्रकारचे जर ड्रायव्हर चांगला असेल, किंवा मग अशा म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह किंवा ज्याच्यात ताकद जास्त चांगले त्या गाड्या येऊ शकतात. तर अर्ध्यापर्यंत तुम्ही गाडी आणू शकता. तिथून पुढे मग तुम्हाला पायी चालत जावं लागेल. ओके, तर आम्ही खाली मुळापासून पायी चालत आलोय. तर मागे बघू शकता एवढा टप्पा राहिलाय अजून. हा वरती किल्ला आहे. तर म्हणजे एक साधारण अर्ध्या तासाचा अजून राहिलाय. और सूरज भाई क्या हाल है? बढ़िया है. जम रहा है, मजा आ रहा है. चलो चलो फिर अभी ऊपर जाते हैं. एक आधा घंटा लगेगा. चला.
पोचलो. आणि फायनली वरती पोचलोय आपण मंगळगडावर. ऍक्च्युली वरती पण नाही म्हणता येणार. इकडे बोर्ड लिहिलाय बाले किल्ला. ही अशी वाट जाते बाले किल्ल्यावरती. तर तिकडे जायला लागेल, पण थोडंसंच आहे. आता एक हार्डली 5 मिनिटाचं डिस्टन्स आहे बाले किल्ल्याचं. म्हणजे खूप 6-7 महिन्यानंतरचा ट्रेक असेल, त्याच्यामुळे दमछाक झाली, भयानक दमछाक झाली. आणि अर्थातच कोकणात आलोय आणि कोकणातली ह्युमिडिटी, आर्द्रता, ह्याच्यामुळे अजून दमायला होतं, घाम निघतो. पण जो व्ह्यू मिळतो ना वरून, तो अगदी सुखद असतो, सुखद असतो. तर एक 5-10 मिनटं थांबतो इकडं. अजून एक व्हिडिओ येणार आहे, सूरज अभी आके पहुंच गया इधर. थोड़ा सा थक गया है. उसका भी ये इंटेंस वाला फर्स्ट ट्रेक है ना. तो हम लोग भी सभी थके यार. तो 5 मिनिट वेट करते आणि मग आपण पुढे जाऊ, बघू, डिस्कवर करू आता गडावर काय काय गोष्टी आहेत ते. चला. कांगोरीगड चंद्रराव मोऱ्यांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. 15 जानेवारी 1656 रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनिशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी, गड्ढवळ, गडरायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योद्धा मिळाला. कांगोरीगडाची डागडुजी करून त्याचे नाव बदलून मंगळगड ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. केल्यावर औरंगजेबाने इत्कादर खान उर्फ जुल्फिकार खानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च 1689 मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोगलांच्या ताब्यात गेला. इ. 1690 मध्ये राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी मंगळगड जिंकून घेतला. इ. 1817 मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेंटमधील कर्नल हंटर व मॉरिसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ. 1818 मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला. तर मंदिर वगैरे आता बघून झालंय आपलं. मंदिराच्या बाजूने अशी अजून एक बुर्जाकडे वाट जाते. आता आपण तिकडे जाऊया. चला. तर आता परत आपण त्याच पॉइंटला आलोय जिथून वरती चढून आलेलो. मंदिर बघितलं, बुरुज बघितला आणि आता आपण बाले किल्ल्याकडे कूच करतोय. ह्या साईडनंच वरती बाले किल्ला आहे. टॉप समिट केला की किल्ला झाला. चला आता वरती काय ते बघूया. सह्याद्रीच्या कुशीत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पिंपळवाडी गावाजवळ उभा असलेला मंगळगड आजही इतिहासाची साक्ष देतो. महाडपासून फार दूर नसलेला हा गड आज जरी दुर्लक्षित असला तरी एकेकाळी तो सह्याद्रीतील महत्त्वाच्या हालचालींचा भाग होता. गडाची उंची साधारण 2100 फूट असून आज येथे फारसे अवशेष उरलेले नाहीत. तरी पाण्याची टाकी, तटबंदीचे भग्न अवशेष, इथे मानवी वस्ती आणि पहारा होता याची जाणीव करून देतात. इतिहासकारांच्या मते मंगळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड परिसरातील संरक्षण व्यवस्थेचा एक लहान पण महत्त्वाचा दुवा असावा. आज इथं येणारा गिर्यारोहक फक्त गड चढत नाही तर शांततेत हरवलेल्या इतिहासाला अनुभवतो. चारही बाजूंनी पसरलेली सह्याद्री, खाली दिसणारी कोकणाची हिरवळ आणि गडावरची शांतता, हे सगळं मनाला खोलवर भिडतं.
गर्दीपासून दूर खऱ्या सह्याद्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील मंगळगड नक्कीच भेट देण्यासारखा आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं आता हा मंगळगड? तर आपलं बऱ्यापैकी आता बालेकिल्ला पण बघून झालंय, तुम्हाला पण दाखवून झालंय. आपण मंदिर बघितलं, पाण्याची टाकी बघितली मंदिराजवळची, त्याच्यानंतर बुरुज बघितला, मग इकडं अजून एक प्यायच्या पाण्याचं टाकं होतं ते बघितलं, इकडचा एक बुरुज बघितला, बालेकिल्ल्याची सदर आहे माटी मागं, बालेकिल्ला पण बघितलाय. तर छोटेखानी किल्ला आहे, आटोपशीर आहे, वरती पसारा फारसा नाहीये, दमछाक अगदीच होते असं नाही, पण थोडा स्टीप, शेवटचा पॅच स्टीप असल्यामुळे थोडं एक शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये दमछाक होऊ शकते, बट इट्स ओके. 1-1.25 तास लागेल तुम्हाला ॲव्हरेज स्पेसने आलात तर. फिट असाल तर पाऊण तासामध्ये पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मुंबईपासून जवळ आहे, तुम्ही मस्त वीकेंडला वगैरे येऊन किल्ला करून जाऊ शकता. तो सूरज भी है अभी हमारे साथ. सूरज कैसा लगा अभी? ये सूरज का शायद फर्स्ट है, क्या बोलना चाहोगे? तो ये मेरा फर्स्ट ट्रैक है और लाइक फर्स्ट ट्रैक करके मुझे बहुत अच्छा लगा. ये जर्नी लाइक नीचे से लेकर ऊपर तक आने में लाइक जो मैंने एक्सपीरियंस किया, जो देखा वो अनबिलीवेबल था. और लाइक मैं सबको रेकमेंड करूँगा प्लीज़ कम और आप इंजॉय करिए इन चीज़ों को, क्योंकि ये लाइक आप लाइफ में 1-2 बार ही यहाँ पर आओगे और इन्जॉय करोगे. तो आप आओ, इन्जॉय करो और सर की वीडियो को लाइक करो, सब्सक्राइब करो. थैंक्स. थैंक यू वेरी मच. सो वेल सेड कि आपको आना पड़ेगा भाई वीकेंड में. हर वीक नहीं जमता है तो एटलीस्ट मंथ में एक बार, चलो भाई 6 महीने में तो एक बार आ जाओ नेचर में, माउंटेन्स में, थोड़ा सा डिटॉक्स कर लो माइंड को, फिजिक्स को. और ठीक है, आपको ये वीडियो मेरा कैसा लगा? सॉरी, हिंदी में कंटिन्यू हो गया. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर फार दिवसानंतर, महिन्यानंतर करतोय मी आणि ट्राय करतो आता इथून पुढे थोडे टाकण्याचा. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी, ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा गड किल्ल्यांचे व्हिडिओज. तर ठीक आहे, परत एकदा भेटूया अशाच एका मस्तपैकी सुंदर अशा ठिकाणी पण आणि ऐतिहासिक गडकोटाच्या ठिकाणी पण. तर चला, धन्यवाद, काळजी घ्या.